आई वडिलांची सेवा हीच परमेश्वराची सेवा आहे। आई व बापाशिवाय जीवनाला महत्त्व नाही, असं प्रतिपादन भगवताचार्य हरिभक्तपरायण किशोर महाराज जाधव मानोरीकर यांनी केलंय। नगर तालुक्यातील इमामपूर येथे स्वर्गीय खंडू आसाराम मोकाटे यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त कीर्तन सेवा पार पडली। यावेळी ते बोलत होते। कीर्तनात हरिभक्तपरायण जाधव महाराजांनी आई बापाविषयी माहिती सांगत असताना सामाजिक गोष्टींवर प्रकाश टाकला। अभ्यासपूर्वक योग्य उदाहरणासह परखड मांडणी केली। दरम्यान त्यांचे कीर्तन अनेकांना भावले। माणूस गेल्यावर वर्षश्राद्ध झाल्यानंतर पुन्हा त्याचा सहसा विचार केला जात नाही, पण मोकाटे परिवाराकडून दरवर्षी वडिलांच्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम केला जातो। ज्ञानदान व अन्नदानासारखे पवित्र कार्य केलं जातं। वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते। ही भाग्याची गोष्ट आहे, असं जाधव महाराज कीर्तनादरम्यान म्हणालेत। या प्रसंगी सामाजिक, शासकीय, राजकीय, धार्मिक, उद्योग, व्यवसाय, शैक्षणिक आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। दरम्यान चेअरमन उद्धव दुसुगे, प्रकाश पोटे, संदेश कारले, मधुकर मगर, उद्योजक राजेंद्र दाणी, शरद झोडगे, साहेबराव दुशिंग, सुरेश शेटे, साईराम बाणकर, युवराज गाडे, शरद झोडगे, झावरे, रघुनाथ झिने, विलास काळे, सर्जेराव मते, हरिभाऊ दरंदले, लखन जगदाळे आदींनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केली आहे। पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद मोकाटे यांनी मनोगत व्यक्त करत सर्वांचे आभार मानले। मोकाटे परिवारातील प्रमुख व जेऊर परिसराचं ज्येष्ठ व्यक्तिमत्व स्वर्गीय खंडू आसाराम मोकाटे यांचं कार्य, कर्तृत्व याबाबत अनेकांनी आलेले अनुभव सांगितले। प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन सुरुवातीपासून प्रामाणिकपणे आयुष्य जगणाऱ्या स्वर्गीय खंडू आसाराम मोकाटे यांनी 3 वर्षांपूर्वी जगाचा निरोप घेतला, पण त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात घर करून आहेत। सामाजिक, पारमार्थिक अशा विविध क्षेत्रात मोकाटे परिवाराचं कायम योगदान राहिलंय। पुण्यस्मरण कार्यक्रमाला अहिल्यानगरसह पुणे येथून अनेक मित्र परिवार, नातेवाईक, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होता। नगर पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद मोकाटे, मेजर सुंदर मोकाटे, मेजर बाळासाहेब मोकाटे यांनी उपस्थित सर्वांचे ऋणनिर्देश व्यक्त केले। कायम सांगत असतात, काय वडिलांची सेवा करा ना। आम्हाला आई वडिलांची सेवा करायलाच कधी संधी मिळेल नाही। जोपर्यंत आम्ही बाहेर होतो तोपर्यंत खऱ्या अर्थाने वडिलांना आमची काळजी असायची। गेले आयुष्यभर म्हणजे 20-25 वर्षापासून आमचीच त्यांनी काळजी केली। शेवटी सेवा करायची टाइम येतो त्यावेळेस वडील राहिले नाही। खऱ्या अर्थाने जाण्याचं वय नव्हतं, पण काही आजारामुळे म्हणा किंवा देवाने दिलेल्या आयुष्य पुढे जगता येत नाही, त्या म्हणीप्रमाणे त्यांचं खऱ्या अर्थाने 3 वर्षापूर्वी निधन झालं। आणि काय आठवण यायची का आमचे वडील कधी थाटामाटात राहिले नाही। कधी पाहिलं तर दरवाजात खुर्ची टाकून बसलेले असायचे आणि प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह थिंकिंग, म्हणजे कधी कोणाला त्रास न देणारं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने। म्हणून आम्हाला कायम त्यांची आठवण येते। ते गेल्यानंतर, वडील गेल्यानंतर जे म्हणतो ना आपण, जोपर्यंत हाय आई वडील तोपर्यंत किंमत लागत नाही, पण ज्यावेळेस माणसं जातात त्यावेळेस त्यांची क्षणोक्षणी आठवण येते। आमच्या शेती म्हणा, आमच्या मागं जो आधार होता सगळा निघून गेला आणि सगळं असं अंधार पडल्यासारखं सारं खऱ्या अर्थाने घरावर होतं, तशी परिस्थिती झाली। महाराजांनी आमचे खूप जुने संबंध 20 वर्षापासूनचे, महाराजांनी खूप सुंदर असं काय मार्गदर्शन आम्हाला त्यांचं असतं आणि म्हणून आम्ही त्यांना प्रत्येक कार्यक्रमाला त्यांना सांगत असतो, तुम्ही सगळे आला। पुण्याहून आमचे बाळासाहेब काळे असतील, आमचे पवार साहेब असतील, हे आमची जिव्हाळीची माणसं खऱ्या असतील, पुण्यावरून बरीचशी मंडळी पुण्यावरून इथं आली। तुम्ही सगळे आमच्या वडिलांना अशा श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित राहिलात, त्यामुळे तुमचे सगळ्यांचे धन्यवाद देतो। आणि तुम्ही कोणी जेवल्याशिवाय इथून जाऊ नये अशी मी सगळ्याला आग्रहाची विनंती करतो आणि दादांच्या ऋणात